सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता, मात्र संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही। करीना कपूरचा जबाब माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह। हाणामारी वेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक। करीनाचा जबाब समोर असलेल्या दागिन्यांना हातही न लावल्याचं स्पष्ट। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती। मोबाईल दुकानात आरोपीकडून हेडफोनची खरेदी। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून जाहीर। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरू असल्याची ही माहिती। शिर्डीत राष्ट्रवादीच्या 2 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात। नाराजी नाट्यानंतर भुजबळ उपस्थित। वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित। भाजपच्या मंत्र्यांना आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षही राहणार उपस्थित। संघ काय कानमंत्र देणार आणि काय अजेंडा ठेवणार याची उत्कंठा। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख। बोर्डाच्या निर्णयाचा शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांना आश्चर्य। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासात मंजुरी। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपीनं केलं होतं उघड। धाराशिव जिल्ह्यात आलेल्या वाघाकडून उक्कडगावमध्ये गाय आणि 3 वासरांचा फडशा। वन विभागाला मात्र वाघ अजूनही सापडेना। 4 जनावरं मारल्यानंतरही वन विभागाच्या मते वाघ अजून हिंस्र झाला नाही। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघ जाहीर होणार। रोहितच कर्णधार राहणार हे स्पष्ट। बुमराह खेळणार का आणि यशस्वी जयस्वालचा समावेश होणार का याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।